सप्तश्रुती नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर ठाणे शहराच्या मध्यवर्ती आणि ठाणे महानगरपालिकेच्या अगदी समोर असलेलं जे कचराळी तलाव आहे त्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अत्यंत दयनीय अवस्था आता समोर आली आहे। स्वच्छतागृहामध्ये पाण्याची सुविधा नसल्याने तेथून तीव्र दुर्गंध पसरत असून सकाळ आणि सायंकाळ फेरफटका मारण्यासाठी येणारे जे नागरिक आहेत त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याशिवाय येथे विद्युत व्यवस्थेचाही अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। तर त्यापैकी काही कामे जी आहेत ती पूर्ण झाली असली तरीही सार्वजनिक स्वच्छतागृहाबाबतही गंभीर समस्या आजही कायम असल्याचं नमूद केलं जात आहे। तर एकंदरीत ठाणेकरांना जो त्रास होत आहे त्याचा आज आपण आढावा घेणार आहोत। आता आपण कचाळीच्या मध्यभागी असलेलं स्वच्छतागृह आहे। हे स्वच्छतागृहामध्ये तुम्ही मला वाटतं वाईट वास येतो तो इकडून येतो। त्याच्या आतमध्ये पाणी नाही। पाणी कसं येतं? ते पाणी येण्यासाठी 24 तास त्याच्यावर ओव्हरहेड टँक पाहिजे। तुम्हाला टँक दिसतो? पाईपचं लाईन तोडून ठेवली बघा तिकडे। तर पाणी येणार कुठे? येणारच नाही त्या पाण्याला। त्यामुळे तुम्ही आत गेलात ना अत्यंत दुर्गंधी येते, वास येतो। कधी कधी पाईप तुटलेले असतात, चोरीला गेलेले असतात, दरवाजे नीट लागत नाही, लाईट लागत नाही। त्याच्यावर मी असंख्य वेळा तक्रार केलेली आहे। अजून तीच परिस्थिती इकडे आहे। आता तुम्हाला कल्पना, आत पाणी नाही तर महापालिकेची इच्छा आहे की आपण डबा आणावा, यातलं पाणी घेऊन जावं। ते सभ्यतेचं लक्षण आहे का बघा? आणि ते बघा क्लोज आहे का ते? आतमध्ये बेडकाचे पिल्ल आहेत, मासे आहेत, कचरा पडलाय। ते तुम्ही अपेक्षा करतात की हे पाणी घेऊन आम्ही चूळ भरायचे, हातपाय धुवायचे? अत्यंत अस्वच्छ टॉयलेट आहे, फार वाईट परिस्थिती आहे। आणि याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही। स्थानिक नगरसेवकांचं पण लक्ष नाही। एक नगरसेवक माझ्या शेजार राहतो, दुसऱ्याने तर हात वर केले, मी काय करू शकत। या संदर्भात तुम्ही पत्रामध्ये लिहिलेलं आहेत का? हो, उल्लेख लिहिलं, दाखवतो। मला वाटतं पत्रावर जो काय केलं ते सगळं तुम्हाला दाखवतो, पत्रावर काय केलं। आणि आजपासून ते 4-5 महिने झाले करतोय मी। अगोदर जरा बऱ्या व्यवस्थित पाणी असायचं। दुर्लक्षच होतंय का प्रत्येक वेळी? हं? प्रत्येक वेळी दुर्लक्ष, 100% दुर्लक्ष। आणि कोणी लक्षच देत नाही, कोणी अशी जबाबदारी घेत नाही। याचे जबाबदार कोण? एक PWची माणसं आहेत आणि बाकीचे जे आहेत उद्यानाची साफसफाई बघणारे लोक आहेत। आता बघा इकडे याला पाणी आहे, झाडाला पाणी आहे। इकडे बघा, तुम्हाला ओलं दिसत असेल, झाडाला पाहिजे पण टॉयलेटला पाणी। किती वाईट अवस्था आहे। आणि सकाळी लोक येतात, संध्याकाळी येतात। मी स्वतः इकडे येतो तेव्हा मला 2 वेळा लागत, आल्यावर जातो, जाताना जात असतो। कारण वृद्ध माणसांना जास्त वेळ टॉयलेटच जायला लागत असतं। तर ही अशी परिस्थिती झाली तर लोकांची अडचण किती होते। विशेषतः स्त्रियांची कुचंबणा फार होते, प्रचंड कुचंबणा। पण त्याला इलाज नाही, ते स्वीकारतात जसं आहे तसं। तुम्हाला आता मी सगळं जे दाखवलं परिसरामध्ये फिरून संबंध कचराळी तलावात, त्यातल्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या काय राहिलेल्या आहेत की आपण टॉयलेटला गेले तर तिकडे बरेच वेळा पाणी नसतं। पाण्याची व बेसनचे पाईपलाईन सगळे तुटलेले आहेत। बऱ्याच वेळा तिकडे लाईट नसतो, दरवाजे नीट लागत नाही आणि पाण्याच्या अभावी येथे कायम दुर्गंधी असते। यामुळे लाभ घेणाऱ्या लोकांना याचा त्रास होतो। या संदर्भात मी खालील अधिकाऱ्यांना पत्र देऊन व्यक्तिशः भेटलो, त्याची नावं वगैरे दिलेली। हे मी लेटर दिलेलं 6 एप्रिलला कमिशनर साहेबांना। दुसरं एक मी पत्र दिलंय महापौरांना, 6 एप्रिललाच दिलेलं आहे की तुम्ही जसे तुम्ही आता श्रुती चव्हाण मॅडमनी इकडे भेट दिली, तसे महापौर जर इकडे आले तर त्यांना सगळं मला इकडचं दाखवता येईल। त्यातने असा उल्लेख पण केला की इकडे मानवी संख्या खूप आहे, त्याचा नागरिकांना त्रास होतो। तलावाचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही उपाययोजना केलेली इकडे केलेले नाही। तिकडे दिवसात चालू केलंय, फार मागे लागलो आहे कारंजी चालू करण्यासाठी। आता हे जे कारंज आहे ना ते नादुरुस्त आहे। हे बघ कसं पडलंय, एखाद्या शवासारखं ते पडलेलं आहे। ते उचलून हे डिसमेंटल करून टाकलं पाहिजे किंवा चालू केलं पाहिजे। ते तसंच पडलं, याच्यासाठी मी किती वर्ष बोलतोय घेऊन जा घेऊन जा, पण हे कारंज असंच पडलंय। याला काही मायबाप कोणी नाही, काय करायचं की नाही। महत्वाचा आक्षेप म्हणजे टॉयलेट बद्दल आहे, स्वच्छतागृहाबद्दल। तर स्वच्छतेने आपण तिकडे पॉईंटवर जाऊ की आम्ही तुम्हाला त्याच्यावरती ह्या आता सुधारणा करायला लागल्या याच्यासाठी की या आता हे यांनी लावले। तुम्हाला माहिती आहे कल्पना आहे? हे तुम्ही बघतात तुम्ही दाखवा। हे पाणी शुद्ध करण्यासाठी वनस्पती लावले होते, दिसतात तुम्हाला या पाणीमध्ये। इकडे कारंजी होती 2, हे कारंजी आता त्यांनी चालू केलेली आहे। कारण कारंजी मेंटेन करायला लागतात ना, छोटे छोटे होल्स असतात कारंजीच्या पाणी यायला, ते बुजतात, बंद करून टाकतात। तर हे आता असं आहे, त्याच्या सुंदर बदकं आहेत, काळी होती, काळी बदकं तुम्हाला दिसते, पांढरी बदकं दिसते। अशी एक अवस्था खराब झाली। चलो बहन,
दुर्गंधी येण्याचा मुद्दा जो आहे तो तुम्ही मांडलेला आहे, नेमकं काय कारण आहे? म्हणजे लोक येतात कशाला? स्वच्छ हवा सकाळी संध्याकाळी दुपारी संध्याकाळी स्वच्छ हवा मिळावी. हे जे मशिनरी आहे ना हे सगळे मुव्हिंग पार्ट्स आहेत. त्याला ल्युब्रिकेशन लागतं. ल्युब्रिकेशन करतच नाही ते लोक. त्यामुळे काय काय वेळेला खराब होतं. पुन्हा जाऊन सांगायला लागतं ल्युब्रिकेट होतं. मग त्यांचा माणूस येतो, ग्रीसिंग करतो, ऑइलिंग करतो. मग हे चालू असतं. सगळे मुव्हिंग पार्ट्स आहेत सगळे. आणि त्याचा लाभ घेतात. आता या वेळेला संध्याकाळी 5-6 वाजता बघा किती लोक बसले. आरामात त्याचा लाभ घेतात. हा इकडे स्टेज आहे चांगला. तिकडे चांगले कार्यक्रम वगैरे होतात. त्यामुळे हॉल सारखं तिकडे बनवलेलं आहे. संध्याकाळी चांगले इकडे कार्यक्रम पण होतात. ते फार मागे लागले हे स्टेज बनवायला फार त्रास पडला. हा स्टेज बनवायला फार त्यांची विनंती करायला लागली तेव्हा त्यांनी स्टेज बनवलं. त्याला जवळ 10 वर्ष झाली.